आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। आता काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक अतिशय मोठी माहिती स्पष्टपणे सांगितली आहे। त्यांनी सांगितलं की 2022 ते 2024 या कालावधीत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या पीक विम्याच्या रकमेचा दुसरा टप्पा आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुमच्या अकाउंटमध्ये अजूनही पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा आला नसेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका। पुढच्या 2 ते 4 तासात तुमच्या खात्यात ही रक्कम 100% पोहोचणार आहे। यंदा प्रति हेक्टरी जवळपास 27,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। गेल्या 3 वर्षांपासून राहिलेला पीक विमा अखेर सोडण्यात आला आणि आजपासून तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे एका पत्रकार परिषदेत सांगितलं की हेक्टरी 27,000 रुपयांचा पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांनी एक गोष्ट सुद्धा स्पष्ट केली की ज्या शेतकऱ्यांची खाती पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 2 ते 4 तासात रक्कम जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली असेल। शेतकरी मित्रांनो, सरकारने अगदी स्पष्ट भाषेत सांगितलं, सरकारकडून अतिशय महत्त्वाची बातमी आली की फक्त काही तासात तुमच्या खात्यात निधी पोहोचणार आहेत। गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी या विम्याची वाट बघत होते। सोशल मीडियावर विमा आज येईल, उद्या येईल अशा प्रकारची चर्चा सुरू होती। प्रत्येक जण एकमेकांना विचारायचं विमा आला का, पण प्रत्यक्षात रक्कम जमा होत नव्हती। अखेर पत्रकारांनी याबद्दल थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारले आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ स्पष्ट शब्दात आदेश दिले। संबंधित विभागांना कडक भाषेत आदेश दिले की तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा आणि त्यानंतरच रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली। मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं की कृषी विभागाला आता अधिकृत आदेश देण्यात आले आहेत आणि आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 27,000 रुपयांचा पीक विमा जमा व्हायला लगेच सुरुवात सुद्धा होईल। याचा अर्थ असा की त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय मानला जातो। अनेक दिवसांनी शेतकऱ्यांना मिळणार हे अतिशय मोठं समाधान आहे। यासोबतच सरकारने सध्या 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली। लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, विमा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस जमा होणार नाही। काही मोजक्या जिल्ह्यांमध्येच विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल। जर तुमचा जिल्हा या निवडलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्ही 100% खात्री ठेवा की पीक विम्याची रक्कम तुम्हाला नक्कीच भेटणार आहे आणि उरलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये येत्या 4 ते 5 दिवसात विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या तारखेला फक्त या 15 जिल्ह्यांनाच पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। तर आता ते कोणते 15 जिल्हे आहेत ते आपण पुढे पाहू। तुमचा जिल्हा या यादीत असेल तर समजा तुमच्या अकाउंटमध्ये आता प्रत्यक्ष पैसा यायला सुरुवात झाली आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारकडून निधी भेटणारच आहे याची काय गॅरंटी, कारण मागील कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त अफवा फिरत होत्या, पण आज मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे घोषणा केली की पीक विम्याची रक्कम 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकवण्यात येईल। मे महिन्यापासून तुम्ही सगळेच आज येईल, उद्या येईल म्हणत पीक विम्याची वाट पाहत बसले होते। कोणत्या दिवशी पीक विमा जमा होणार हे कोणालाही ठामपणे सांगता येत नव्हतं। आता मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन सरळ जाहीर करून टाकलं की पुढच्या 2 ते 4 तासात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम 100% जमा होणार आहे। 2022, 2023 आणि 2024 मध्ये तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्ही गॅरंटी ठेवा की आता तुमच्या पैशांना मुहूर्त लागला आहे, कारण सरकारने 15 जिल्ह्यांची यादी बँकांना पाठवली सुद्धा आहे आणि स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की या 15 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी। अशा पद्धतीने अतिशय कडक भाषेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित बँकांना आदेश दिले। 2022 ते 2024 या 3 वर्षांपासून रखडलेला विमा केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आणि आता त्याच्या वितरणाला प्रत्यक्ष सुरुवात सुद्धा होणार आहे। याचा अर्थ काय, तर 2 ते 3 तासात तुमच्या खात्यात हेक्टरी 27,000 रुपयांपर्यंतची मदत पोहोचेल। पण त्याबरोबरच सरकारने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली की प्रत्येक पिकानुसार पीक विमा हा वेगळा असेल। कोणत्या पिकाला किती भरपाई मिळेल हे त्या पिकाचं नुकसान, तुमच्या अर्जात नोंदवलेली माहिती आणि गेल्या 3 वर्षांच्या परिस्थितीवर अवलंबून असेल। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकाचं नुकसान जसं नोंदवलं असेल त्याप्रमाणेच तुम्हाला रक्कम भेटणार आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की फक्त 15 जिल्ह्यांच्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यातच निधी पाठवला जाणार आहे।
पण पुढे जाण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. नेमकं कोणाला पीक विमा भेटेल आणि कोणत्या पिकाला किती रक्कम भेटणार आहे याची यादी नीट ऐकून घ्या. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अनेक शेतकरी मध्येच व्हिडिओ स्किप करून जातात आणि मग विमा कधी भेटणार, किती मिळणार, माझा जिल्हा पात्र आहे का, अशा महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या लक्षातच येत नाही आणि ते पीक विम्यापासून वंचित राहतात. गेल्या अनेक महिन्यांपासून आज येईल उद्या येईल अशा बातम्यांनी शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले होते. पण आता मुख्यमंत्री फडणवीसांनी अंतिम आदेश दिला. पुढच्या काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल हे सरकारने स्वतः घोषित केलेलं आहे. आता पाहूया कोणत्या पिकाला किती विमा भेटणार आहे. जर तुम्ही नाचणी पीक घेतलेलं असेल आणि तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी असाल, तसेच गेल्या 3 वर्षात तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तर लक्ष द्या. सरकारच्या माहितीनुसार तुम्हाला हेक्टरी 3 वर्षांसाठी मिळून 45,000 रुपयांपर्यंतची मदत पुढच्या 2 तासात मिळू शकते. नाचणी पिकासाठी सरकारने 52,000 रुपयांचा पीक विमा मंजूर केलेला आहे. आता पुढे बघूया. जर तुम्ही सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातले शेतकरी असाल आणि गेल्या कोणत्याही वर्षी तुमच्या ज्वारी पिकाचं नुकसान झालं असेल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिल्याप्रमाणे ज्वारीसाठी हेक्टरी तब्बल 27,000 रुपये पुढच्या 2 ते 4 तासात तुमच्या खात्यात जमा केले जातील. म्हणजेच तुमच्या पिकानुसार नेमकी किती मदत मिळणार आहे याची यादी आता स्पष्ट दिसू लागली आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर गेल्या 3 वर्षात तुमच्या तांदूळ पिकाला फटका बसला असेल तर तांदळासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. सरकारने तांदूळ पिकासाठी 37,000 रुपयांचा 3 वर्षांचा एकत्रित पीक विमा आता जमा करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आल्यानंतर पीक विमा वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि त्यामुळे आजचा दिवस अनेक शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुमचं हरभरा पीक. जर तुमचं हरभरा पीक असेल आणि 3 वर्षात किंवा कोणत्याही वर्षी नुकसान झालं असेल आणि तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर हरभऱ्यासाठी सगळ्यात जास्त पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. या पिकासाठी सरकारनं मंजूर केलेली रक्कम म्हणजे जवळपास 51,000 रुपये प्रति हेक्टर आणि ते सुद्धा 3 वर्षांचा पीक विमा मिळून. लक्षात घ्या, हा जो 51,000 रुपये भेटणार आहे हा 1 वर्षाचा पीक विमा नाही तर तो 3 वर्षांचा पीक विमा आहे. त्यामुळे ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला बरीच मोठी दिसते. याचा अर्थ असा, आजपर्यंतच्या यादीत सर्वाधिक मदत हरभरा पिकालाच भेटत आहे आणि ही रक्कम थेट आता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. तर शेतकरी बांधवांनो, या सर्व योजना सध्या घोषित केलेल्या 15 जिल्ह्यांना लागू आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आजच रक्कम जमा केली जाईल. मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर अखेर पीक विमा वितरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून पुढील 2 ते 4 तासात पैसे खात्यावर येऊ लागतील अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे. आता पुढच्या पिकाबद्दल बोलूया. जर तुम्ही गेल्या वर्षी मसूर पिकाची लागवड केली असेल आणि त्याचा विमा भरला असेल तर तुमच्या खात्यात 27,000 रुपये 3 वर्षांचा पीक विमा एकत्रित जमा होणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले 27,000 रुपये हे एका वर्षासाठी असलेलं पायाभूत मूल्य आहे. पण ज्या शेतकऱ्यांना मागील 2 वर्षांचा विमा मिळालाच नाही त्यांच्या खात्यामध्ये या सर्व रक्कम आता एकत्र जमा करण्यात येत आहेत. यानंतर येते आपली तूरडाळ पीक. जर तुमच्या तूरडाळ पिकाचं गेल्या 3 वर्षात नुकसान झालं असेल आणि तुम्ही पीक विमा भरला नसेल तर तुमच्या खात्यात 22,000 रुपयांचा एकत्रित हेक्टरी विमा जमा होत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले म्हणजे अंतिम निर्णय. यामुळे यापुढे वाट पाहण्याची बिलकुल गरज नाही. हा शेवटचा टप्पा आता थेट तुमच्या खात्यात पोहोचतोय. या सर्व प्रक्रियेत 15 जिल्हे पात्र ठरले असून त्यांनाच आजची रक्कम मिळणार आहे. पुढचं पीक आपण बघूया, ते आहे मक्का. जर तुमच्या मक्का पिकाचं मागील 3 वर्षात सातत्याने नुकसान झालं असेल, दरवर्षी नुकसान झालं असेल आणि तुम्ही पीक विमा भरलेला असेल, नोंदवलेला असेल तर सरकारने मक्का पिकासाठी 45,000 रुपयांची मोठी रक्कम मंजूर केली. म्हणजेच मक्का पिकासाठी 3 वर्षांचा एकत्रित विमा थेट खात्यात जमा केला जात आहे अशी माहिती सरकारकडून स्पष्टपणे देण्यात आली. आता बघा, सर्वात जास्त पीक विमा ज्याला मंजूर करण्यात आला ते म्हणजे ऊस पीक. ऊसाच्या बाबतीत तर शेतकरी बांधवांनो मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. हेक्टरी विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात येत आहे. 3 वर्षांचा एकत्रित हिशोब धरला तर तब्बल 58,000 प्रति हेक्टरी इतका मोठा पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठाच दिलासा मिळाला असून 3 वर्षांचा विमा एकाच वेळी तुमच्या हातात येतोय. सरकारने 15 जिल्ह्यांची अधिकृत यादीसुद्धा जाहीर केली. चला तर मग अगदी एका मिनिटात ते 15 जिल्हे पाहूनच घेऊया.
जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा. पुढच्या 2 ते 4 तासात तुमच्या बँक अकाउंटमध्ये खटाखट निधी जमा व्हायला सुरुवात होईल. काही तांत्रिक कारणांमुळे विमा वितरण काही दिवस थांबले होते, पण आता मुख्यमंत्री साहेबांनी तातडीचे आदेश दिले आणि वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निधी केंद्र सरकारकडून राज्याकडे पाठवला जात असून पुढे तो निवडक बँकांच्या माध्यमातून वितरित केला जाईल. आता या बँकांमध्ये फेडरल बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक या बँकांचा समावेश होतो. या सगळ्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करायची प्रक्रिया आता वेगाने सुरू होत आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या निधीचं वितरण करण्यासाठी नवीन 15 जिल्ह्यांची अधिकृत यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीत पुणे जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला. त्याचबरोबर नाशिक, अहमदनगर, सांगली हे जिल्हे सुद्धा यासाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय धाराशिव, वर्धा, गोंदिया, अमरावती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र झालेले आहेत. जवळपास 3 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे. त्याचप्रमाणे ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, पालघर आणि बुलढाणा या महत्त्वाच्या जिल्ह्यांचाही दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला. पुणे जिल्ह्यात तर तब्बल 3 लाखांहून जास्त शेतकरी पात्र ठरले असून या सर्वांच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येईल. प्रति हेक्टरी 27,000 रुपये प्रमाणे मदत दिली जाईल. तुमच्याकडे कापूस, सोयाबीन किंवा इतर पीक असतील तर तुमच्याही खात्यात हा विमा जमा होणार आहे. छोट्या मोठ्या सर्व पिकांसाठी प्रति हेक्टरी 20,000 रुपयांची मदत निश्चित करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात तब्बल 3,20,000 शेतकरी पात्र ठरले. सगळ्यांनाच सरकारकडून पीक विमा मंजूर झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. गेल्या वर्षी तुमचं नुकसान झालं असेल तर बिलकुल काळजी करू नका. तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपयांचा पीक विमा, 3 वर्षांचा एकत्रित पीक विमा तुमच्या अकाउंटमध्ये खटाखट जमा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अफवा पसरल्या होत्या की पीक विमा आज येणार आहे, उद्या येणार आहे, या सगळ्या अफवा आता पूर्णपणे थांबलेल्या आहेत. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की पीक विम्याची रक्कम आजपासून जमा होणार आहे. सरकारने दुसऱ्या टप्प्यासाठी ज्या 15 जिल्ह्यांची अधिकृत यादी निश्चित केली त्यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली हे अतिशय महत्त्वाचे जिल्हे आहेत. त्याचबरोबर धाराशिव, वर्धा, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात पात्र ठरले आहेत. जवळपास 4 लाखांहून अधिक शेतकरी या जिल्ह्यांमध्ये लाभार्थी ठरणार आहेत. याशिवाय मुंबईजवळचा ठाणे, कोकण किनारपट्टीचे रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, त्याच्यानंतर आहे विदर्भातले भंडारा, बुलढाणा हे जिल्हे सुद्धा या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले. पुणे जिल्ह्यात तर 2,30,000पेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले असून त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम थेट जमा होत आहे. प्रति हेक्टरी 27,000 रुपयाप्रमाणे मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी हा निधी तुम्हाला अतिशय मोठा आधार ठरेल. जर तुम्ही कापूस किंवा सोयाबीन अशी कोणतीही पिकं घेतलेली असतील तर तुम्हाला यासाठी सरकारकडून प्रति हेक्टरी 28,000 रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. ही मदत छोट्या मोठ्या सर्व पिकांसाठी असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं. नागपूर जिल्ह्याची परिस्थिती तर अजूनच चांगली आहे. नागपूरमध्ये तब्बल 3,50,000 शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यात आला. म्हणजे इथल्या जवळपास प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आता थेट बँक खात्यामध्ये विम्याचा लाभ भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर गेल्या वर्षी देखील तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचा विमा 100% भेटेल. त्यामुळे कोणत्याही अफवांकडे अजिबात लक्ष देऊ नका. ही बातमी थेट न्यूज चॅनलपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच हा अपडेट पूर्णपणे अधिकृत आणि खात्रीशीर आहे. शेतकऱ्यांसाठी हीच आहे आजची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट्स रोज मिळत राहतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.